हाय व्ह्यूअर्स, मी पनवेलहून डोंबिवलीला जात असताना मला एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे नव्याने बांधकाम होणाऱ्या बिल्डिंग. या बिल्डिंग पाहता उंच आणि गगनचुंबी वाटत होते. त्याचबरोबर मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपण महाराष्ट्राने परप्रांतीयांचा भार हा किती व्हावा, यासाठी कोणती नियमनं नाहीत का? तर राज्य स्थलांतर कायदा हा झालाच पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र हा शहरांच्या भेडसावणाऱ्या समस्येसोबतच जगू लागेल आणि त्याचा भार अर्थव्यवस्थेवर आणि त्याचप्रमाणे मानवी जीवनावर राजकीय असा पडू शकतो. आणि याला जबाबदार आपलीच लोकं आहे. विनाकारण अशा गोष्टींचा ते प्रबंध करतात ज्यांचा व्यवस्थेशी काही संबंध नाही. या बिल्डिंग पाहताय तुम्ही तुमच्या दृष्टीपथात, कारण आता हा मराठी माणूस हा मुंबईपासून दुरावलेला आहे, इतर छोट्या मोठ्या शहरांकडे वळत आहे. मग ह्या बिल्डिंगमध्ये राहणारा हा परप्रांतीयच असेल, हे मला तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगायचं आहे. मग याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. राजकर्त्यांना याचा जाब विचारला गेला पाहिजे. शहराचं व्यवस्थापन तुम्ही कोणत्या प्रकारे करताय हे देखील त्यांना आपण दाखवलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या वेळेतच महाराष्ट्र हा खूप साऱ्या समस्यांनी घेरलेला असेल. त्यामध्ये मानवी व्यवस्थापन ही मुख्यतः समस्या असेल. एवढंच मागणं आहे, राज्य नागरी स्थलांतर कायदा लागू करा, हे सगळ्यांना सांगणं आहे. आणि वेळीच आपण यावरती व्यवस्थापन केलं पाहिजे.